क्या खींच रहा है यार रोहित, बहुत जबरदस्त, बहुत जबरदस्त। ओ वाव वाव, काय जबरदस्त, लय मजा आली। म्हणजे खरंच जेवढं थकलेलो मित्रांनो, सगळा थकवा गायब। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर एनिथिंग फॉर फिशिंग। मित्रांनो, आज आपण आलो आहे लांब, एकदम लांब फिशिंगसाठी। तर मित्रांनो, ह्या जागेवर आपण मोस्टली मोठे काब्स टार्गेट करायला आलो आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ तर खूप जबरदस्त असणार आहे। व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत पहा। आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच। मित्रांनो, आत्ता लोकेशनला चाललो आहे। पाहू शकता रोहित खालून चालला आहे, मामा आहेत। पाऊस असल्यामुळे खूप चिखल आहे आणि ते बाजूने वाट काढत आम्ही आता लोकेशनला चाललो आहे। हे आपला आजचा फिशिंग स्पॉट आहे। तर इथंच आम्ही आमचे रॉड रील लावून घेणार आहे। माझ्यासोबत मामा रोहित आहेत। तर पाहूया आपल्याला आज काय हुक होत आहे। चला तयारीला लागतो आता। मित्रांनो, फिशिंग स्टार्ट करायच्या अगोदर माशांना आपण बोलवायचा प्रयत्न करतो। त्यासाठी ग्राउंड बेट तयार केले। तर आता हे ग्राउंड बेट आपण पहिला टाकणार आहे, म्हणजे माशांना अट्रॅक्ट करण्यासाठी पहिला, आणि मग आपण सेटअप लावायला घेणार आहे। हा माझा हे हिरवा बाईट आहे। हिरवा बाईट, मामांचा हिरवा बाईट हा वेगळ्या टाईपचा आहे। हां, म्हणजे नॉर्मल चारा नाही आहे। ओके, हा वेगळा आहे, व्हेजिटेबल आहे पूर्ण। ओके ओके। तर बघू शकता हिरवे हिरवेत। आता हे गोळे मारणार आहेत मामा। मित्रांनो, हे बघा, नुसतं फीडरला ते लावून घेतलं आपलं ग्राउंड बेट। आता आपण कास्ट करणार आहे। जिथं जिथं आपण कास्ट करून बसणार आहे तिथं हे फीडिंग करतोय आपण आता माशांना। मित्रांनो, ते म्हणतात की बघा असं बॉटलमध्ये मिक्स करून जे हे बघा असं कलर झाला आता त्याचा, तर आपण हे पाणी बेड बनवायला वापरणार आहे। तर हे मामांनी ऑलरेडी बघा फीडर पॉपअपचं बेट आणले आणि आता ते मिक्स करणार आहेत। तरी पाहू शकता थोडं थोडं पाणी टाकत ते बघा जेवढं लागतं तेवढंच टाकून मिक्स करून घेणार। अंदाज आहे मला त्यामुळे। ओके, बघा त्यांनी त्यांच्या अंदाजाने असं बेटवर त्यांच्या टाकून घेतलं। कारण की जो रमचा एसेन्स आणि जे फीड आहे त्याचा एसेन्स राहिला पाहिजे, म्हणून ते थोडं थोडंच घेणार, जसं लागेल तसं। सगळं एकत्र कालवून घेऊन मिक्स करून ठेवणार नाहीत ते। बघा फीडरला भरायला घेतला आपण आता। मित्रांनो, चारा पण येल्लो आहे आपला, आणि मामांनी सांगितलं इथं येल्लो पॉपअप चालतं, आणि पॉपअप पण हँडमेड बाय राम मामाच आहेत। तर आपण तेच यूज करणार आहेत, येल्लो पॉपअप आणि येल्लो फीड। याचा रिझल्ट कसा आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो, ह्याच्यावर पण आपण एक व्हिडिओ बनवूया। मित्रांनो, हा सेटअप पाहू शकता कसा लावून ठेवला। आपल्या इथं 4 टॅकल आहेत, तिथं 4ही रॉड रील ब्रेड लाईनवर असे आम्ही लावून ठेवलेत। आणि आता आपण पाहूया, आता कास्ट करायला लागणार आहे। आणि पाहू शकता 4ही रॉड्सला पिवळा कलर आहे। पॉपअप पण येल्लो, चारा पण येल्लो। तर आता कास्ट करायला घेऊया मित्रांनो। स्टार्ट करूया आता आपला पहिला सेटअप जो आपण कास्ट करणार आहे। झालं आपलं कास्ट मित्रांनो। आता आपण असेच आपले सगळे बाकीचे रॉड कास्ट करणार आहे। रोहितचा रॉड आहे, मामांची रॉड आहे। तर चेक करूया आपल्याला आता काय होतं आहे, काय लागतं। मशीन पण लूज करून ठेवली आहे। चला आता दुसरे पण कास्ट करून घेऊया। मामा कास्ट करत आहेत। झालं मामांची पण कास्टिंग। आता इथे काय तर लागलंय रोहितला। चांगली फाईट आहे, फाईट देते रोहित। बाबा चला मित्रांनो, आल्यासारखं काहीतरी लागलंय, मजा आली। आता 2.5-3 तास झाला आम्ही बसून होतो जागेवर आणि खूप
बोर होत होतात. काय आलंय काय आलंय काय आलंय. हो 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 ब्लॅक रो आलाय मित्रांनो. काय तर चालू झालं. येल्लो पॉपअपच उचललाय. ते काढू. मित्रांनो तुम्हाला एक दाखवायचं होतं. हे रॉड स्टँड बघा. पहिला 1 फूट आपण पाण्याच्या वरती लावलं होतं. पाणी वाढायला लागलं आणि बघा 1 फुटाच्या वरती चढून आता परत अर्धा फूट पाणी चढले. जवळजवळ 1.5 फूट पाणी चढले. आपले सगळे स्टँड पाण्यामध्ये. मित्रांनो झटके कसं देतोय बघा. त्याला कोणता तर मासा लागलाय ऑलरेडी. हे बघा कसं झटके देते. काढून पाहूया आता. काहीतरी लागून आले. काय सतवतंय. अरे मित्रांनो हे आहेच हा मासा. त्याला लाज वाटते काय माशाला. एवढा मोठा फीडर टाकलाय रहू कटल्यासाठी आणि बघा या निर्लज्ज माणसं माशाने गेम खराब केला. एवढी गरमी येते तुम्ही पाहू शकता. आपण कसं इथं छत्र्या लावल्या आणि बसलो इथं मामा मी रोहित. खूप गरमी आहे मित्रांनो. एवढी वाट लागली आणि त्यामध्ये आज आल्यापासून आम्हाला नुसतं स्ट्राईक मिळाले 2 आणि मासे तर काहीच नाही लागलेत अजून. खूप छोटे लागलेत आणि तेच मोठे मासे पकडायचे म्हणजे आता ते कधी स्ट्राईक देणार तर त्याचीच वाट पाहतोय. अतिशय एकदम जास्त प्रमाणात ऊन आहे आज. एकदम उन्हाळ्यासारखं फील येतंय. तर खूप अशी वाट लागली अचानक. पावसाळ्यामध्ये एवढं घाण उन्हाची म्हणजे झळ लागते आणि म्हणून बघा मी अशी छत्री लावून बांधून काठ्यांना असं ठेवली आहे. हातात तर पकडू तर किती पकडू शकतो, किती तास पकडू शकतो. सकाळपासून पकडून बसलोय. तर बघूया आता. ओ वाव एक नंबर. क्या खींच रहा यार रोहित. बहुत जबरदस्त एक नंबर राव. म्हणजे सकाळपासून बसलेलो मित्रांनो. आत्ता स्ट्राईक मिळाली. रोहित खरंच नशीबवान ॲथलीट आहे. पळत गेला एकदम आणि खरंच एकदम मजा आली. बापरे मित्रांनो सांगू नाही शकत. एवढं ऊन होतं आणि एवढं पाऊस आता चालू व्हायला लागलाय. दुपारी उन्हामध्ये वाट लागलेली आमची. हे बघा काय फाईट देतोय. काय उडतोय रे बापरे. हा आरामचे. काही गडबड नाही आहे. मोठा आहे ना. आता 2 मिनिटच झाले ना मित्रांनो. आता पाऊस पण चालू झालाय बघा. आणि आता खरंच सांगतो मित्रांनो एवढं ऊन होतं, एवढं वैतागलो आम्ही. आणि खरंच हेजीच आज ना एक होप ठेवला होता की लागणार मासा आणि लागलाय मित्रांनो. म्हणजे खरंच काय सांगू एवढं थकलो होतो. काय मामा काय म्हणता. 99 वरती आउट झाला. 99 आणि आता पाऊस. वाव काय जबरदस्त. लय मजा आली. म्हणजे खरंच जेवढं थकलेलो मित्रांनो सगळा थकवा गायब. एवढी खुशी आहे. आरामशीर रोहित. काही गडबड नाहीये. यासाठी आपण लय खूप कष्ट घेतलेत मित्रांनो. खूप कष्ट घेतलेत. खूप म्हणजे सांगू नाही शकत एवढं हे केलंय आम्ही. पुढं वरती चाललाय धारेला. जाऊन दे ना. तिथले जवळ आलाय. आरामशीर. हे तसं नको करू. आरामशीर.
अरे हा 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 मामा घाला हात. घाला हात, घाला. कुछ नहीं कुछ नहीं. हा वाव नाही नाही जात नाही. बापरे काय साईज आहे, काय साईज आहे मित्रांनो. कसं वाटतंय? आणि पिवळा पॉपअप आणि पिवळा पॉपअप मित्रांनो. बरोबर उचललेला आहे त्याने. पॉपअप पण एकदम बरोबर उचललाय. हँडमेड पॉपअप बाय मामा. मित्रांनो पाऊस चालू झालाय जोरात, पण त्याचा काय अफसोस नाही आता. नाही तेच ना, लय भारी. म्हणजे एवढी मजा आली आहे. दिवसभराचं जेवढं आमचं कष्ट होतं फेल नाही गेलं. काय म्हणतो रोहित, कसं वाटतंय? किती थकलं होतं? कसं कसं झालं होतं? एकदम पण नशीब डोकं आतापर्यंत दुखतंय. एवढं उन्हामुळे. त्याला लय भारी, लय मजा आली. मामा घ्या ना खाली. एक मिनिट. ये निकल गली का नीचे का नीचे का आता आम्ही काय कुठं जाणार नाही. इधर 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 जो. अरे पॉपअप का दूसरा का ये ना फुल हाथ अंदर में लिया. हा 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 रख वा 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 गांडवाले. लय भारी. मामा एक मिनिट थांबा ना. मित्रांनो म्हणजे 8-9 तासाचं आमचं जे कष्ट होतं त्याला आम्हाला आज कटला एक्सपेक्टेड होता, पण कटला नाही. पण चला रहू तर लागलाय. साईज पाहू शकताय काय साईज आहे मित्रांनो. म्हणजे हे बघा कसा आलाय, लाल 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 एकदम मस्त. थकलाय ॲक्च्युली म्हणून जास्त नाटक नाही करते, पण बघा एकदम चीन टपाक डमडम आमचा मंत्र कामाला आलाय. नाही लय जेवढा थकवा होता मित्रांनो सगळं गायब झालंय. एवढी मजा आली. ऊन पाऊस आम्ही सगळे सीझन एका ह्याच्यामध्ये एक्सपिरियन्स करतोय. सकाळी दुपारपर्यंत एवढं ऊन होतं 1-4:30 पर्यंत. त्याच्यानंतर आत्ता बघा ढग आले, पाऊस चालू झालाय परत. करूया आता. तर आता जायची इच्छा होती घरी, पण आता आम्ही बसणार आहे अजून 1-2 तास. पाहूया काय लागतंय. हे एवढे बनवलेलं आहे, एवढं संपून टाकू. हां हो. बापरे मित्रांनो पाहू शकताय साईज. म्हणजे मित्रांनो तर हे आजची आपली शिकार होती, पण खरंच एवढ्याशा शिकारीसाठी आमचा दिवस गेलाय. आम्ही मित्रांनो सकाळपासून बसलोय आणि आज 3 ऋतू पाहिलेत. सकाळी दुपारी एवढं ऊन होतं, उन्हाळ्यापेक्षा जास्त ऊन. तर त्यानंतर परत ढग आले, पाऊस पडलाय आणि त्यात ही शिकार झाली. तर मित्रांनो कसा वाटला हा रहू? मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला प्लीज फॉलो करा. थँक्यू सो मच. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर.